शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या फुटीनंतर कोणता पक्ष असली आणि कोणता पक्ष नकली याबाबतची आता शाब्दिक बाचाबाची राजकारणात सुरू झाली आहे। असली नकलीच्या या वादाची सुरुवात भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी सुरू केल्यानं लोकसभा प्रचाराचा पारा आणखीनच चढलाय। नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराला आलेल्या मोदींनी केलेला नकली शिवसेनेचा उल्लेख आता भाजपच्या प्रचाराचा अजेंडा झालेला दिसतोय। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचाराकरता आलेल्या अमित शहांनी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली म्हटलंय। यहाँ पर महाराष्ट्र में 3 पार्टियां इकट्ठा हुई है, एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। अब ये हमारे यहाँ तो गुजरात में कहावत है, 3 तिगड़ा काम बिगड़ा। भाजपच्या 2 सर्वोच्च नेत्यांची ही टीका विरोधकांच्या चांगलीच जिव्हारी लागली। मग मोदी आणि अमित शहांना उत्तर देण्याची संधी संजय राऊत तरी कशी सोडतील? जिसको आपने हमारे पार्टी से तोड़कर आपके चरणों में बिठाया है वो एकनाथ शिंदे असली है, या जिसके ऊपर आपने सिंचन घोटाले के सबसे बड़े आरोप किए थे 70,000 करोड़ के, और जिसको आप जेल में भेजना चाहते थे अजित पवार, उनकी पार्टी असली है। आप उद्धव ठाकरे को डरते हो। आपको पता है इस चुनाव में इस राज्य की जनता उद्धव ठाकरे के साथ मजबूती से खड़े रहने जा रही है। असली नकलीच्या वादात ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी तर जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेंच्या शिवसेनेला करावी लागणारी कसरत चव्हाट्यावर आणली आहे। आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे ते असलीचे हाल तुम्ही काय केले? असलीला 10 जागा सुद्धा अजून दिलेल्या नाही। या असलीचे उमेदवार सुद्धा तुम्ही ठरवता। ज्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यांच्याच पक्षाला नकली म्हटल्यानं जयंत पाटलांनी विरोधकांचे कानच उपटले। एका पक्षाचे 2 तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं। ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली, तर भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे। राज्याच्या राजकारणात असली कोण आणि नकली कोण हे 4 जूनच्या निकालावरून स्पष्ट होईलच। पण सध्या राज्याचं भेसळयुक्त राजकारण पाहता असली ही नकली है आणि नकली ही असली है अशा चक्रव्यूहात मतदारांचे डोळे पांढरे होण्याची वेळही येऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।